स्वयंपाक लागायचा चाललाय की तुम्हीच कुठे बसलाय इतक्या उशीर जाऊन काय लागा आंघोळ केली आता शिक आणि मग तुझी झाली का आंघोळ सकाळीच सकाळी झाली होई पहिल्यांदा लय लवकर उठा लागते मग काय तर स्वयंपाक करायचं म्हणले गारठ्या गुरट्याचं हा. चुली वाटकी चुलीवर गॅस चुल- कधी मिळतोय आता काय माहिती आता गॅस कशा जागेत हवा आता गॅस ती ईद नाही चालू झाली होई हो. ती ईद चालू झाली भडकल्यामुळे आता गॅस आता मिळत नाही टाइम भाऊ आता महिना गॅस मिळणार काय नाही तर आपण शहराकडे आहे का गावाकडेच आहे ना तसं नाही ग पण शहरात सिटीतले ताया बहिणी तर काय करणार आहेत सांग की हो, त्यांचं बिल अवघड आहे ना तर आपलं बरं आहे बरं जाऊन दे या चपाती खायला कांडी तर स्वयंपाक होती उपाशी तर राहत नाही ना आपण उपास नाही राहत पण सरपण तर कुठवर झाड तर कुठवर तोडणार तुम्ही झाड काही शेरडांना खाया तोडलं देखील सरप होय हो बघितलं का किती डोकं भारी हिचं. शेरडांना आपल्या स्वराला झाड कुठले भेटले करंज करंज भेटलाय तुम्हाला त्याचा फोटो व्हिडिओ लावायचंय. हो लावा तर संध्याकाळी आल्या माघारी मी संध्याकाळ नाही मग आज पाठवायचंय फोटो काढते की थोड्या वेळाने पाठवा तुम्ही आणि ती काय करा माहिती आहे का ऐका की एक खड्डा घ्या 2 मिनिटं एक खड्डा घ्या नुसतं झाकल्यासारखं फोटो काढण्यापुरतं करा ती कागद फक्त काढ नका ऐका आणि मी आलो का नाही संध्याकाळी एका बादलीत आपल्या दुसरी लावायचं करून ती सावलीसाठी हां त्याला फक्त पाणी घाला महत्वाचं वरनं थोडं थोडं पाणी टाका आणि स्वरा शाळेत गेल्यावर करा म्हणतोय मी तर काय ती झाड लावा सुटे का स्वराला फोटो काढून लावायचं दाखवायचं त्याच्यात. होय. जायचं आणि स्वराचा फोटो बर 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 आणि स्वराला शाळेत नाही काय घरी काय करायचं स्वराला मला वाटलं सुट्टी आहे आज कशा सुट्टी आहे आता उद्या असेल उद्या बी नाही उद्या आषाढ एकादश आहे ना नाही बिंदूर कधी सोमवार आहे होय का हो. बघा उद्या बिंदूर आषाढ एकादश उद्याच असं मला वाटतं बिंदूर जवळ आला हो. इकडं आईचं चाललंय बेंद्राला बघा तयारी शहराला खाया पाणी बघा झाडं तोडली ताईन तर होय का आई हे आई आबा आलं बाहेर आबा बाहेर आलं आबाचं आता काय म्हणते का आबाले बाहेर येत नाही तर महत्वाचं म्हणजे असं सकाळचं वातावरण झालं बघा सूर्यानं दर्शन दिलंय बघा सूर्य इकडं कसं दर्शन आलं आहे मस्तपैकी व्हिडिओ म्हणलं काढावा सकाळचा असं शहराला खाया पाणी पाडले म्हणली फुटून येईल झाड आता हे कशाचं सर फुटून यायचं अवघड झाल्यावर आले लय खेळखंडोबांनी केला आहे कसलं वातावरण झालंय आबा निघाल तिकडं आबा का टिकत जातं जरा त्यांना धार लागत नाही काय नाही आईचं चाललंय शहराला खाया ठेवायचं आणि इकडं स्वामीन जाऊन त्यांना दावत तुम्हाला त्यांना घरात कोंडले होय ग बाहेर नाही ऊन कसलं पडले आता होय का ऊन पडले का रातभर खूप सर्दीने जाम झाली होय का मग तिला बाहेर काढायचं नाही भाजी काय बनवती मग भाजी करायची काहीतरी आता मटकीची तरी मटकीची मटकीची करताय कसली उसळ का पातळ पातळ बरं मी तुला माहिती आहे ना किती वाजता येणार आहे नी हां माझा डब्बा माझं हे झालं पाहिजे तयार स्वयंपाक ध्यान ठेव स्वयंपाकात घेतल्या चपात्या ठेवणार मी नाही डबल 5 वाजता करत बसणार ठेव की तुझे फक्त काय कर माहिती आहे का एका डब्यात भरून ठेव डब्यात भरून ठेव असं म्हणतोय मी कोण वागवण्यापेक्षा त्रास देते वागवण्यापेक्षा तर कुठं खा असं इथं ठेवा डबा आल्यावर खा पोरगी एक राहत नाही कशी संध्याकाळचं 5 वाजता तर पण डब्यात ठेव मऊ राहते त्या काढून. तिला म्हातारा जोड दाखवू का तुम्हाला तुम्ही म्हातारी नाही का म्हातारी आहे का थोडक्यात लांबून दाखवतो खावा ती मला ते खाऊ का दोघांची जोड अशी डब्यात घालून ठेवलं आणि इकडं आमची जोड अशी आमची जोड कशी काय वाटतं मला सांगा कमेंट करू काय बघती लगी काढायचं होतं पण तुम्हीच घरी नाही. आता काय करायचं काढा फोटो माईची मोठी मूर्ती घेऊन फोटो काढायचा होता. काढा की कधी आणि ऐका की तुम्हीच ती काढा कसं काढायचं आणि फोटो मला बी ठेवा फेसबुकला टाकाय होईल मला अहो आपल्या दोघांचं काढायचं होतं तर होय मग ती काढू का संध्याकाळी 4-5 संध्याकाळी वाजता संपली की आखाडा आषाढ्या आखाड संपली उद्याचे दिवसच आहे मग संध्याकाळी म्हणून तू काढू की तर या लवकर आणि झाड आहे का नाही झाड व्यवस्थित लावतो मी एका बादलीत आणि परत आपल्याला हे लागणार आहे आपल्या दुसरीत लावायची झाड ती कितना लावायचं दारात सावलीसाठी रानात लावायचं का उन्हाचं आपलं गेलं की बसलं तिथं हे का नाही रानात कसं असतं हां असं चाललंय बघायचं स्वयंपाक तरी सकाळचा नाश्ता आता हे नाश्ता करून मी जाणार आहे मी काय कालून भाकरी नुसतं थांबणार नाही हे का नाही चपात्या करते की तुम्हाला तुमची चपाती 2 डब्यात ठेवते घालून संध्याकाळी आल्यावर बघू किती हुशार आहे आणि ती काय घातलंय तसलं शिरपुटनं काळ ती गार लागते मग घातली अरे काय लाव गारत लागतं कसं ऊन पडलं आता ऊन पडले पण आंघोळ हा केल्यावर दोस्तांनो किती गार लागते. तुम्हाला दाखव काय बा हे कसलं ऊन पडले बाहेर बाय हे का एक नंबर ऊन संध्याकाळच्या पडले टायमिंगला पुरींचं बघायचं इकडं बाया मग काय बा तुम्हाला बसती करत हा
होय का? करायला आणखी काय तर करायला. हो तेवढं आहे. लय तू तेवढं बघा म्हणलं बघितलं ते लय तू कामाची हा शिगडीचं. बैल का लगेच शिगडीच बैल काय कल आवड लय धुणं माग किरकिर माग माणसाला वाय शांत सा बसून देत नाही, बोलून सा देत नाही, चालून सा देत नाही, डायरेक्ट कामच सांगते मला. म्हणजे बायक आता काय करायचं तुम्ही सांगा. काम आता संसारात लागतंय ते केलंच पाहिजे. झाडं काय तोड नका लागा. आपल्यासाठी करायचं काय आंब्याचं झाड चांगलं नेऊन तोडलं द्यायचंय मोदीला केलेलं. होय. हं, मोदीला नाही ते लागा तू व्हिडिओ बघती का नाही लागा ती मग काय. शिक्षक बरं मला सांग की बरं पोलीस असून दे, डॉक्टर असून दे, इंजिनियर असून दे, ते शिकूनच झालती का नाही. हो. मग शिक्षण म्हणते की शिक्षण हे वाघणीचं दूध असतं आहे का नाही काय तर म्हणते ती. मग मला तूच सांग हे, हा मग मला सांग बरं काय ना काय तर म्हणजे अडथळा आता पेपर फुटी झालती हे होणं बी चुकीचं आहे ना. पोरांच्या अडचण हा आहे ना. आहे का नाही. हो, एक तर लोकसंख्या स्वतः वाढती काय, आहे हं. पण ही आवाज उठवा गेलं तर त्यांच्या दबा आणून पोलीस मला काय म्हणायचं पोलीस आहे ती त्यांना बी ती शिक्षण घेऊनच झालती पोलीस त्यांना बी थोडं कळ त्यांची पोरं आहे ती का नाही ती. त्यांना आदेश आल्याशिवाय ती करते ती. आदेश पण कसला आदेश हा. लाठीचार करायचा गोळ्या मारायच्या असला लाठी ती बी लेकरं काही आईबापाने लाडाची चुकीचं आहे ना. दिलेली असते तिला. त्यांचं पण काय तर सुटून असतं. हे चुकीचं आहे ना. पण असं देत जाऊन देत असताना कसं आहे तुम्ही सगळी चांगली राहा महत्वाचं. ही कसं आहे माहिती ही सरकार काय म्हणायचं आपण आता सरकारला कोणाला आजचा काय दिवस म्हणायचं. उद्या नाही उद्याचा दिवस परवा. आलेल्या क्षणाचा आनंद घ्या. हां तर असून द्या. इथंच व्हिडिओ थांबवतो आणि कारभारशी काय बोलायचं असेल तुम्हाला सांगा मग. कमेंट करा. तर असून द्या. व्हिडिओ बघणारी महत्वाचं सांगायचं राहिलं मला व्हिडिओ बघणारे आमचे खूप चाहते आहेत बरं का. जिथं जाईल तिथं व्हिडिओ म्हणते आम्ही तुमचं आता बघतो. किती दिवस झाले 2-4 दिवस झाले व्हिडिओ नाही तर लगेच फोन यायला लागले ते. हम्म. तुम्ही व्हिडिओ का टाक ना. फोन तर येतच पण गाठ पडली त्यांना काय लगेच वाटतं काय झालं या. व्हिडिओ दाट येत नाही तुमचा आता इथं काय म्हणत बाकीच्या सगळी चांगली ती काय होत नाही. खाऊन पिऊन सगळी तुपात आहे ती. ह्याच्यामध्ये हां आई बी आहे, अण्णा बी आहे, म्हातारी आहे, परत ही बी आहे, पोरं बी आहे, ती सगळी सुखात. तुम्हीच फक्त सुखात राहा. आणि महत्वाचं म्हणजे ही खरं एक अन्यायच आहे बरं का विद्यार्थ्यांवर झालेला. खरं जे आवाज उठवलं त्याचं तोंड दाबलं जातं. ही कसला न्याय चुकीचं आहे की रात्री वेगळंच बघा चित्र गावलं मला. त्याच्यामुळे माणसाला का माणूस राहिली. हम्म. माणूस होता दया दाखवायचा आणि त्याच्या चांगलं होते. हां मग काय. दयाच राहिली. पण मला म्हणायचं सांगा मोठी अधिकारी असली तर त्यांची पोर शिकते ती का नाही ती. शिकते तीच. बरं मोठ्याच अधिकाऱ्याच्या पोरांना अधिकारी हो असतं का गरीबाच्या पोरांना होऊ नये का. गरिबांनी कधी व्हायला. आणि मला काय म्हणायचं गरीब होत चाललाय, मोठ्यांची पोरं बाहेर पडत नाही ती गरीबाचीच पोरं जास्त बाहेर पडते ती आणि त्यांच्यावर लाठीचार होतो का असं. त्यांना काही करून ठेवलेलं असतं त्यांना एवढं काही नसतं. त्यांचे एक काय 3 पिढ्या एकानं केलेलं करून खाते. तसं शेतकऱ्यांचं नाही ना. करल तेव्हाच खायला भेटतं त्यांना. सरकारने त्यांना बी सवलत दिली पाहिजे. बरं जाऊन द्या असून द्या. आता ऐका आमच्या कारभारणीचं सरकारपर्यंत पोचवा. कसं आहे आता कोणाविषयी आपल्या काय बोलायचा अधिकार बी तसा म्हणजे नाही. आवाज उठवायला आपला अधिकार आहे हो. पण कसं आहे माहिती आहे का ती आता आवाज दाबत असते तर आवाज कसा उठवायचा मग काय. असं बी ना. त्यामुळे आवाज बी उठू वाटत नाही. चला